कृष्णाजी सारे सर्वात आधी आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। विधानसभा 2025च्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिटचं घोळ आणि आणखी काय 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 म्हणजे घडलं प्रकरण ते सांगा। निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये तारखांचा खूप मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि तो घोळ असल्यानं त्यांची जे केस म्हणावी लागेल ती आदरणीय ॲडव्होकेट नारायणजी जांभुळे यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। त्यांनी जर खरंच चुकीचा केला असेल, कायद्याला धरून असेल, तर निश्चित त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे आणि ते न्यायदेवता न्याय देईल असं मला वाटतं। निवडणुकीनंतर कित्येक तरीदा इथे म्हणजे 2 टर्म इथे ब्रह्मपुरीला आमदार राहिलेले वरतीवाजी काय विकास इथे घडला ब्रह्मपुरीचा काय सांगाल? इथला विकास शून्य विकास आहे। ते पूर्वी चिमूरमध्ये 2दा आमदार होते, चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये। ब्रह्मपुरीमध्ये 2दा आले, आता 3ऱ्यांदा आले आहेत। जर इथला विचार केला, विकासाचा विचार केला तर शून्य विकास आहे। इथले रस्ते नाही, इथल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सुद्धा अतिशय बिकट आहेत। इथला आपण जर इकडे तिकडे गेल्या समजा चौकशी केल्या तर रस्त्यात खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे आणि त्या दृष्टीनं यांनी जे काम केलं तर ते शून्य काम केलेलं आहे। सुशिक्षित बेरोजगारांसाठी कसल्याही प्रकारची त्यांनी नियोजन केलेलं नाही। नियोजन केलं नाही म्हणण्यापेक्षा यांनी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी कसल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही। मात्र ते लोक ते बाहेर महाराष्ट्रभर फिरतात, तिथं गाजावाजा करतात, मात्र त्यांचा जो दुर्लक्ष आहे आपल्या विधानसभेकडे दुर्लक्ष आहे। विधानसभेकडे फक्त निवडणूक आली की 6 महिने निवडणुकीच्या पूर्वी येतात, रेनकोट, छत्र्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मतदारांना आमिष दाखवतात। आमिष दाखवून मग ते नंतर पैशाचा अमाप त्याचा उपयोग करतात आणि ते सातत्यानं निवडून येतात अशी त्यांची स्टोरी आहे। सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला इथं तर सर्वसामान्य माणसाला न्याय नाही। इथले जे व्यवसाय आहेत, जे दारूचे भट्टे आहेत ते त्यांच्याच कार्यकर्त्यांचे आहेत। इथले जे अवैध धंदे आहेत ते त्यांच्या कार्यकर्ते मग्न आहेत। सर्वसामान्य लोकांना कसल्याही प्रकारची त्यांना काळजी नाही आणि ती आतापर्यंत त्यांनी केलेली नाही। आधी दारूबंदी होती आणि याच्यानंतर दारूबंदी अचानकच त्यांची सरकार असल्यानंतर उघडण्यात आली। याच्यावर आपला काय प्रश्न आहे? काय अतिशय चंद्रपूर जिल्ह्यासाठी घातक आहे। कारण दारूबंदी होती तेव्हा जो मृत्यूचा दर आणि दारूबंदी चालू झाली तेव्हा मृत्यूचा दर तर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात आहे। दारू पिणारे हे सर्वसामान्य शेतमजूर शेतकरी आहेत आणि त्यांच्या ज्या माझ्या भगिनी आहेत, ज्या माता आहेत, त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचं काम या माणसाने केलं आहे। दारू चालू करून येणाऱ्या जे सुशिक्षित पिढी आहे ते सुद्धा बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे। हे त्यांना सुद्धा समजायला पाहिजेत। कारण शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहोत, तर लोकप्रतिनिधी असताना सर्वसामान्य लोकांचे किती काम करता येईल हे सुद्धा त्यांना अपेक्षित आहे ते करावं। आमच्या सरकारनं लाडली बहीण योजना 1500 रुपये सुरू केले। आता या महिन्यापासून माझ्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत आणि मात्र हे सातत्यानं थापा मारणार आहे। बाकीचे जे आहे त्या हे करणार होतो ते करणार, याच्या पहिले काही केलं नाही, परंतु त्यांनी सुद्धा आमच्या लाडल्या बहिणीच्या जे योजना होती ते बंद करण्यासाठी ते कोर्टात सुद्धा गेले होते। अशा पद्धतीचं हे महापाप यांनी केलेलं आहे। आपल्या ब्रह्मपुरीच्या जनतेला आपल्याकडून काय एक आव्हान राहील? जर पाहिलं तर ही जी लढाई होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती, परंतु धनशक्ती जिंकली आणि जनशक्ती श्रमशक्ती हारली। कारण शेवटी त्यांचा विजय झाला आहे हे मान्य करायला काही हरकत नाही, पण इथल्या मतदारांना विनंती करेल की आपण चांगल्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला समोर केलं पाहिजे। आज जरी आपल्या हातून जे चांगलं घडलं असं जरी वाटत असेल पण ते विकासाच्या दृष्टीने घडावं अशीच अपेक्षा करतो।
सर, ब्रह्मपुरी क्षेत्र म्हटलं तर ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भाग म्हटलं या साईडला जास्तीत जास्त शेतकरी वर्ग येते. सर, जेव्हा वडेट्टीवार इथे जिंकून आले, आमदार झाले, सर त्यांनी शेतकरीसाठी काय असा विचार केलेला आहे चांगला, किंवा त्यांच्यासाठी काय योजना आणलेल्या आहेत किंवा काही योजना आणणार आहेत का, असं काही लक्षात आहे का आपल्या? बिलकुल काहीच आणलं नाही आतापर्यंत. शेतकऱ्यांसाठी एकही असा काही आणला नाही. मध्ये ते सिंधीबाईमध्ये एक कृषी विद्यापीठ आणतो म्हणाले, भूमिपूजन केलं, पण तो कृषी विद्यापीठ कुठं गायब झालं ते सुद्धा माहीत नाही. मध्ये MIDCच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीच्या थापा दिल्या, त्या सुद्धा कुठं गेल्या ते माहीत नाही. अशा पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी यांनी कसल्याही प्रकारचा काम केलेलं नाही अजूनपर्यंत तरी मला दिसलं नाही. निश्चित ते खोटे पडले आहेत, कारण त्यांना विकासाची जे काम करण्याची ताकद आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीतच आहे. तुम्ही अनेक योजना पहा, ज्या शेतकऱ्यांसाठी असतील, शेतमजुरांसाठी असतील, ओबीसीसाठी असतील, वेगवेगळ्या योजना आपल्या फडणवीस सरकारनं मागच्या शिंदे सरकारनं केलेल्या आहेत आणि ते सातत्यानं शेतकरी शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. मात्र यांनी कसल्या प्रकारच्या शेतकरी शेतमजुरांसाठी कसल्या योजना आणल्या नव्हत्या. त्या आणल्या तर त्या सर्वांना माहीत आहे, थापा देणाऱ्या योजना होत्या. आताचा जर विचार केला तर या शासनानं निश्चित आपल्या तरुणांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, माझ्या जे कर्मचारी बंधू आहेत, पोलीस पाटील असतील किंवा त्यांचं वेतन वाढवण्या अनेक प्रकारचे त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत. तर रोजगार इथे यावं असंही काही दिसत नाही, काय सांगाल? मला तर वाटत नाही. आता तिथे हे आमदार जवळपास 10 वर्ष इथं आहेत, त्याच्या पहिले सुद्धा तिथं चिमूरला होते, पण रोजगारच्या दृष्टीनं कसल्याही प्रकारच्या योजना आणला असं मला वाटत नाही, अजून दिसल्या सुद्धा नाही. आहे ते आमदार म्हणून चिमूरला पण आले आणि इथे पण आले, त्यानुसार त्यांचं कार्य आहे ना इथे, तरी सुद्धा सर पब्लिक त्यांना निवडून आणून देतात. यामागे काय कारण आहे? याच्या मागे ते 4दा निवडून येण्यामागे नुसता पैसा आहे. म्हणजे शेवटच्या 2 दिवस पैसे वाटप करणे आणि निवडून येणे, काम कसलाही नाही, शून्य काम आहे आणि अशा पद्धतीनं ते सातत्यानं निवडून आलेले आहे.